श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरुनाथ श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम 7 मार्च श्रीराम। प्रपंचातील थोडी तरी चिकाटी भगवंतासाठी धरावी। प्रपंचातील चिकाटी कोणची? तर प्रपंचामध्ये आपण कर्म करायला लागलो, थोडस जाणीवपूर्वक कर्म करायला लागलो की आपल्याला प्रपंचातल्या अनेक गोष्टींचा विशेष वाटतो। प्रत्येक व्यक्तिगणिक असंख्य गोष्टी असतात की ज्यांचा आपल्याला विशेष वाटतो, त्या हव्याशा वाटतात आणि त्यांचा आपल्या जीवनामध्ये आग्रह टिकतो। अर्थात सगळ्याच गोष्टींचा आग्रह कायमचा कोणताच टिकत नाही। काही काळानंतर ती गोष्ट प्राप्त झाली तरी तिचा काही काळाने कंटाळा येतो किंवा तिची किंमत उरत नाही जी मिळण्यापूर्वी असते, किंवा एखादी मिळालीच नाही तरी काही काळ त्याचं दुःख होतं, पण त्याशिवाय इतर अनेक गोष्टी, इतर अनेक विषय मनामध्ये पुन्हा प्रभावी झाल्यामुळे, विशेषत्व त्यांचं निर्माण झाल्यामुळे पूर्वीचं सुटतं आणि दुसऱ्या कोणत्या तरी विषयाच्या मागे आपण चिकाटीने लागतो। अशी जी विषय प्राप्तीसाठी आपण चिकाटी धरतो, जीवनभर धडपडत राहतो, महाराज म्हणतात त्यातली थोडी तरी भगवंतासाठी धरावी। ती भगवंताची गोडी वाटली तर ही चिकाटी निर्माण होते। आणि भगवंताची गोडी ही एकच गोडी अशी आहे प्रपंचामध्ये की जी अवीट आहे, जिचा वीट येत नाही। म्हणून ती प्राप्त होण्यासाठी आपण प्रयत्न करावा। प्रपंचातली आपली चिकाटी थोडीशी भगवंतासाठी वापरावी असं महाराजांनी सुचवलंय। लग्न करणे याला आपण सामान्यतः प्रपंच समजतो। प्रपंच हा असं सहजपणे आपली मान्यता असते, फार विचार आपण करत नाही, पण लग्न झाल्यानंतर माणसाचा प्रपंच सुरू होतो असं आपल्याला वाटत असतं। त्याच्यावर एक विशेष कुटुंबाची जबाबदारी पडते, त्याला सहधर्मचारिणी मिळते, त्याला एक जीवनसाथी मिळतो। पुरुषाला असू दे किंवा बाईला असू दे, दोघांना लग्न झाल्यानंतर एक जीवनसाथी मिळतो, ज्याच्या संगतीने पुढील प्रपंच त्याला करण्याचा असतो। म्हणून प्रपंच खरा म्हटला तर महाराजांनी त्याची छान व्याख्या केलेली आहे। 5 जण मिळून प्रपंच बनतो। जिथे एकापेक्षा अधिक लोक असतात, मग तो कोणताही व्यवहार असो, कोणत्याही वयाचे लोक असो, त्या सगळ्यांचं एकमेकांवर अवलंबित्व असतं, ते एकमेकांवर अवलंबून असतात, ते एकमेकाच्या साथीने सहकार्याने कर्म करीत असतात। म्हणून ते सगळे प्रपंची होत। 5 जण मिळून प्रपंच बनतो। मग ते कोणत्याही संदर्भात एकत्र आलेले असेनात का, पण लग्न करणे याला माणसाचा व्यक्तिगत प्रपंच मानला जातो। लग्न ही फार पवित्र संस्था आहे। मनुष्याला विवेक बुद्धी असल्यामुळे त्याचं जीवन जास्त विचाराच्या आधारावर, विवेकाच्या आधारावर, चांगलं वाईट याची ओळख करून त्याचं जीवन घडू शकतं, जाऊ शकतं। बुद्धीच्या आधाराने त्याचं जीवन व्यतीत होऊ शकतं। म्हणून त्यामध्ये लग्न ही व्यभिचार आणि नीतिमत्तेचा ऱ्हास टाळण्यासाठी असलेली अत्यंत पवित्र व्यवस्था आहे, संस्था आहे। तिच्यामध्ये त्या 2 जीवांचा उद्धार आहे। असं का म्हणतात महाराज? तर मनुष्य जन्माला येऊन त्याला भगवंताची प्राप्ती करणं म्हणजेच पूर्ण ज्ञानाची प्राप्ती करणं
या जीवनविषयक पूर्ण ज्ञानाची प्राप्ती करणं हे त्याचं परम कर्तव्य त्याच्या कळत किंवा नकळत असतच असत. आणि पूर्ण ज्ञानाचं लक्षण हे आहे की त्या पोटी समाधान प्राप्त होतो, जे कशावरच अवलंबून असत नाही, ते परिस्थितीवर अवलंबून असत नाही, देशकाल निमित्तावर अवलंबून असत नाही. असं ज्ञान प्राप्त करणं हेच मनुष्य जन्माचं ध्येय आहे. हे आपल्याला उघड दिसतं. म्हणून मग प्रपंच लहानपणापासून चालूच असतो. 5 जणांना मिळून म्हणजे आपल्यापेक्षा अधिक लोकांच्या सहकार्याने आपण जीवन जगत असतो. म्हणजेच परमार्थ साधण्याची, एकमेकांचे स्वभाव ओळखण्यासाठी, या जगाचा स्वभाव ओळखण्यासाठी, त्याचं संपूर्ण ज्ञान आकलन होण्यासाठी प्रपंच म्हटला तर उपयोगी पडतो, म्हटला तर घातकही ठरतो. म्हणजे प्रपंच ही परमार्थाची प्रयोगशाळा आहे असं महाराजांनी कुठेतरी सांगून ठेवलंय. महाराजांच्या सांगण्यापलीकडे माझ्या बुद्धीतून तरी आणखीन काय निघणार. जे इतकी वर्ष भूकंपट्टी केली त्यातलंच काहीतरी त्या संदर्भामध्ये वर येतं. म्हणून प्रपंच ही परमार्थाची प्रयोगशाळा जर असेल, परमार्थ साधण्यासाठीची प्रयोगशाळा असेल, तर आपल्या सोबत राहणाऱ्या जीवांबरोबर आपलं वागणं, करणं, कर्तव्य या सगळ्यांच्या आधारे आपल्याला परमार्थ, परम अर्थ जीवनाचा समजून घ्यायचा असतो. आणि म्हणून त्याच्यामध्ये जसे एखाद्या प्रयोगशाळेमध्ये एखादा संशोधनाला जर व्यक्ती गेला तर तिथे अनेक संगणक आहेत, तिथे अनेक सोयी आहेत, उपकरणं आहेत काम करण्याची. पण जोपर्यंत त्याला एखादं स्वतःला उपकरण मिळत नाही, जसा कोणाचा शोध हा संगणकाच्या साह्याने होणार असेल तर त्याला जोपर्यंत एखादा संगणक मिळत नाही किंवा त्याच्याकडे स्वतःचा एखादा संगणक असत नाही, तोपर्यंत त्याला काम करणं सोयीचं नाही होत. म्हणून जेव्हा तो संगणक त्याला मिळतो आणि मग त्याच्या साहाय्याने तो त्या संशोधनामध्ये पुढे जायला लागतो, त्या संशोधनाचा गहन अर्थ तो शोधायचा प्रयत्न करतो. तसंच हे आहे. आपण आनंदाचा शोध घेणारे सगळे जीव आहोत, बुद्धी असलेले. म्हणून असे आपल्याकरता विशेष उपकरण म्हणजे पत्नी करता पती हे आणि पती करता पत्नी हे उपकरण, ज्याच्या साह्याने ते म्हणतात ना आपल्या शास्त्रामध्ये, पिंडी ते ब्रह्मांडी. एका पिंडाचा पूर्ण अभ्यास झाला, एका जीवाचा पूर्ण अभ्यास झाला आणि त्याचा अंतिम अर्थ जर लक्षात आला तर तोच ब्रह्मांडाचा अर्थ असतो. म्हणून हे दोन जीव एकत्र येणं ही मनुष्य जातीमध्ये पवित्र व्यवस्था आहे. पवित्र या कारणाने की याच 2 जीवांच्या एकत्र येण्यामुळे त्या दोन्ही जीवांना जीवनाचा अंतिम कल्याणकारी अर्थ कळणार आहे. त्याच्यासाठीची व्यवस्था आहे. म्हणून ती प्रयोगशाळा आहे, त्यामुळेच ती तितकीच पवित्र आहे. ज्याप्रमाणे गुरु आणि शिष्य यांचा संबंध असतो, म्हणजे दोघांचे मत एकच असते. गुरुच्या बाबतीत विशेषतः परमार्थामध्ये जे गुरु असतात त्यांच्या बाबतीत माझा कोणताही आक्षेप हा अपेक्षितच नाही. तू म्हणतोस ते प्रपंचामध्ये थोडस मतभेद, आपापली मतं मांडणं असतं, पण गुरु शिष्याच्या संबंधामध्ये प्रश्न विचारणं असेल म्हणजे आपलं समाधान होण्यासाठी. पण विरोध कुठेही संभवत नाही, मतविरोध संभवत नाही. दोघांचं मत एकच असतं. त्याचप्रमाणे पती आणि पत्नी यांचा संबंध असावा, त्यांचं मत एकमत असावं. पत्नी आपले सर्वस्व पतीला देते, यामध्येच खरे पवित्रपण आहे. सर्व काही आपलं आपलं म्हणून जे जपून ठेवलेलं असतं ते सगळं पतीला देते.
पतीही त्याचा स्वीकार करतो आणि हे त्यातलं खरं पवित्र. पण एकनिष्ठपणे देतात हे त्यातलं पवित्रपण आहे, ही त्याची पवित्र मर्यादा आहे. लग्नाचा पवित्रपणा ज्यावेळी नाहीसा होईल त्यावेळी आपल्या धर्माचा पायाच उखडला असे समजावे. हा पवित्रपणा नाहीसा न होणं हे भारतीय संस्कृतीची मोठी देणगी आहे समाजाला, मानवी जीवनाला. लग्नाचं पवित्रपण इथे विशेष प्रकर्षाने पाहायला मिळतं. म्हणून तो जपून राहणं हे एकूण मानवतेच्याच कल्याणाचं आहे. टिकून राहणं हे मानवतेच्या कल्याणाचं आहे. आपली अशी समजूत असते की लग्न केले तेव्हा सुख हे लागणारच, अशी आपली समजूत असते. लग्न केल्यावर बा आपण सुखी होऊ, कारण आपण मर्यादित स्वरूपातच विचार करत असतो. जे जे परमेश्वराने निर्माण केले ते माझ्या सुखासाठीच केले असे आपण म्हणतो. त्यामध्ये माझे पण मी जेव्हा वेगळं काढतो तेव्हा मला खरं सुख, खरं समाधान मिळू शकत नाही. वास्तविक एकच वस्तू ठेवली आणि ती सर्वांनी घ्यावी म्हटले तर सर्वच्या सर्व एकट्याच्या हाती कशी येईल? बायको म्हणते मी माहेरी 16 वर्षे तपश्चर्या केली आणि आता यांच्या पदरात पडले. जो तो आपलं महात्म्य जपून ठेवायच्या खटपटीत असतो. तेव्हा मला आता त्यांनी सुख द्यावं. पोरांना वाटतं आमची एवढी पुण्याई म्हणून यांना इतका पगार आहे, तेव्हा यांनी आमचे लाड पुरवावे. म्हणजे चांगल्या स्थितीचं श्रेय किंवा श्रेयच प्रत्येक वेळा आपल्याकडे ओढून घ्यायची स्वाभाविक देहबुद्धीमुळे प्रवृत्ती असते. म्हणजे सुख मला मिळावं, सगळ्या सोयी मला मिळाव्यात अशीच प्रत्येकाची आस असते. पण खरं सुख आहे कशात हे कळून सुद्धा आपण डोळ्यावर कातडे ओढून घ्यावे त्याप्रमाणे तिकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे खरं सुख या प्रापंचिक गोष्टींमध्ये नसून ते स्वयंभूपणे स्वाभाविकपणे माझ्याकडेच आहे अशी दृष्टी आली, अशी खात्री झाली, अशी माहिती झाली, असं समजून आलं की मग माणसाला प्रपंचातली सुखदुःख त्रास द्यायची बंद होतात. म्हणून महाराज म्हणतात की असं सुख आहे, परमार्थामध्ये असं सुख आहे जे कधीही नाहीसं होत नाही. म्हणून प्रपंचातल्या सुखांमध्ये गुरफटून भरकटत जाऊन आपण खऱ्या सुखाकडे दुर्लक्ष करतो आणि प्रापंचिक गोष्टींकरता खूप चिकाटी धरतो. महाराज म्हणतात या चिकाटीच्या 1/4 फक्त चिकाटी जरी भगवंता करता आपण धरली, भगवंता करता याचा अर्थ केवळ निरतिशय विनाकारण सुख, नुसता निव्वळ आनंद म्हणजेच भगवंत हो. स्वयंभू आनंद, नुसता आनंदच. तो कोणत्याही कमी अधिकपणावर, समृद्धीवर, दारिद्र्यावर कशाशीही संबंधित नाही, कशावरही अवलंबून नाही, कशानेही कमी किंवा जास्त होत नाही, तसाच टिकून राहतो. तो खरा आनंद म्हणजे भगवंत आणि तो आपल्याला प्राप्य आहे, प्राप्त होण्यासारखा. म्हणून आपण आनंदाच्या प्राप्तीसाठी जे साधन करतो आहोत आज प्रापंचिक विषयांच्या माध्यमातून, ते चुकीचं आहे. त्यामुळे तात्पुरतं सुख पदरात पडतं, पण त्या सुखापाठी परत दुःख येतं. म्हणून तसे न करता चिरकाल टिकणाऱ्या सुखासाठी आपण काहीतरी साधन करावे. जगामध्ये
प्रत्येक गोष्टीला बंधन आहे, प्रत्येकाचे नियम ठरलेले आहेत. कोणतीही गोष्ट काढा, मर्यादा आहेच त्याला. मर्यादेच्या पलीकडे कोणतीही गोष्ट करणं, ग्रहण करणं, प्रत्यक्ष कृती करणं हे शक्य होत नाही. आणि काही त्याला नियमही आहेत, नियमाची बंधनं आहेत. म्हणून नियमांचे उल्लंघन करणे म्हणजे आपणहून अनवस्था आणणे होय. हे नियम सगळीकडे लागू असतात. वैयक्तिक जीवनामध्ये नीतिमत्तेचे नियम असतात, व्यवहाराचे नियम असतात, बहुतेक ते बरेचदा अलिखित असतात. पण तेही जो मनुष्य पाळतो तो जगाच्या आदराला पात्र होतो, जगामध्ये सन्मान्य ठरतो. म्हणून कुटुंबामध्ये प्रत्येक माणसाचे कर्तव्य ठरलेले आहे. म्हणजे आई वडिलांची कर्तव्य निरनिराळी, वडिलांचं वेगळं, आईचं वेगळं, मुलांची वेगळी, अशी प्रत्येकाची कर्तव्य ठरलेली आहेत. ज्या कुटुंबामध्ये सगळे जण आपापली कर्तव्य बिन तक्रार पार पाडतात त्या घराला अत्यंत सुंदर वळण असतं. आणि ज्या घराला वळण असतं ते घर सुखी असतं. म्हणजे कसं, आपापली कामं आपापण स्वतः करणं, वडिलांच्या आज्ञेत राहणं, आईच्या आज्ञेत राहणं, इतकंच काय, मोठ्या भावंडांच्या आज्ञेत राहणं. आज्ञेत राहणं याचा अर्थ त्यांचा मताचा, उपदेशाचा विरोध न करणं. त्या घराला वळण असतं, तिथे सुख नांदतं. सगळेजण एकमेकाची काळजी घेत असतात. समजा आपण एक घर बांधले, त्यामध्ये दरवाजे, भिंती, झरोके आड्याला सगळे केले, पण त्या सगळ्यांनी, दारं तर मोठी असतातच, पण बाकीचे खिडक्या आणि झरोकेही म्हणाले की आम्ही तरी का लहान राहायचं, आम्ही मोठे होणार, तर त्या घराचं घर राहणारच नाही. घराचं काय होईल? हे जसं योग्य नाही, तसं घरातल्या, कुटुंबातल्या सदस्यांनी आपापली कर्तव्य सोडून दुसऱ्याच्या कर्तव्यांकडे, अधिकारांकडे, सुविधांकडे जर लक्ष दिलं आणि मला हे पाहिजे असं म्हटलं तर त्या घराचं काय होईल? ज्यांनी त्यांनी आपापली कर्तव्य आपल्या भूमिकेप्रमाणे करणं हेच केव्हाही योग्य आहे. म्हणून ज्या घरामध्ये प्रत्येक जण आपलंच मत खरं म्हणून आग्रही राहतो, तो आग्रह इतका ताणतो की त्यामुळे संघर्ष घरामध्ये निर्माण होतात, मतं एकमेकांची अजिबात जुळेनाशी होतात आणि त्या घराचा विचका व्हायला वेळ लागत नाही. म्हणून आपल्या घरी परमार्थाचा अत्यंत चांगला प्रयोग जर कुठे करता येत असेल तर आपल्या कुटुंबामध्ये सगळीकडे भगवद्भाव ठेवण्याची जी सवय आपल्याला करून घ्यायची आहे, जो अभ्यास आपल्याला करायचा आहे, तो करायला याच्यासारखं ठिकाण नाही. कारण हे सतत निकट राहणारे सदस्य असतात. यांच्या आधाराने मला परमार्थाची प्रयोगशाळा वापरता येते आणि त्याच्या परमार्थाचा अभ्यास आणि परमार्थाची सिद्धता ही आपल्या कुटुंबामध्ये, प्रपंचामध्ये जास्त प्रभावीपणे होऊ शकते. म्हणून ते म्हणतात ना, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. चॅरिटी म्हणजे उदारपण, उदात्त भाव आहे तो स्वभावाचा, मनुष्याच्या चित्तवृत्तीचा. तर तो जसा त्या व्यक्तीच्या ठिकाणी असावा लागतो, तसं परमार्थ बिगिन्स ॲट होम. कुटुंबामधनं परमार्थाची सुरुवात होते आणि मग तेच कुटुंब विस्तारत 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 विश्वरूप प्राप्त करतो. आणि म्हणूनच ज्ञानेश्वर माऊलींच्या तोंडी येतं, हे विश्वची माझे घर. अगदी मनोमन विचार येतो त्यांच्या चित्तामध्ये की हे विश्व माझं घर आहे.
मी सगळीकडे उपस्थित आहे. हे सगळे माझ्याच कुटुंबातले सदस्य आहेत. अखिल विश्व अशी उदार व्यापक वृत्ती तयार होते. म्हणून आजचं बोधवचन आहे, आपल्या घरातील वातावरण शुद्ध, शांत आणि पवित्र असावे. सगळीकडे शुचिरभूतता असावी, स्वच्छता असावी, निरामयता असावी, शांतता असावी. शांतता असावी याचा अर्थ कोणी बोलूच नाही असा नव्हे बरं. शांतता म्हणजे अत्यंत प्रेमाने संवाद चालावे. प्रेम आहे तिथे आरडाओरडा होत नाही, राग होत नाही. शुद्ध असावे, विचार सगळ्यांचे शुद्ध असावे, अत्यंत कल्याणकारी विचार बाळगावे. आणि अशा योगाने घरातलं वातावरण शुद्ध, शांत आणि पवित्र असावे. याच्यावर आपण पुन्हा थोडं चिंतन करू. हा प्रयोग आपल्याला अधिक प्रभावी कसा करता येईल, चांगला कसा करता येईल, महाराजांना अभिप्रेत असलेलं घर पण आपल्या घराला कसं प्राप्त होईल, येणाऱ्या अतिथ्याशी मी कसं वागेन, लोक भेटले काही निमित्ताने तर त्यांच्याशी कसं वागेन, त्यांच्याशी मला भक्त प्रल्हादाच्या भूमिकेतनच वागावं लागेल. जे जे दृष्टीस पडेल ते माझ्या भगवंताचं स्वरूप आहे, माझ्या सद्गुरूंचंच स्वरूप आहे, ते सद्गुरूच आहेत. अशा भावनेने जर आपण राहिलो तर आपल्या घरातलंच नव्हे तर घराबाहेर देखील हे वातावरण शुद्ध, शांत, पवित्र वातावरण हा म्हणता विस्तारत जाईल. आणि आपल्या चित्तामध्ये त्या वातावरणाने एक प्रकारची अत्यंत तृप्ती आणि शांतता निर्माण होईल. महाराजांच्या चरणी आपण मनोमन प्रार्थना करूया की महाराज आम्हाला या भावात न्या. इथे गोड आनंद आहे, दुःखाला वावच नाही, तशा जागेमध्ये आम्हाला न्यावं. अशा तळवळीत राहिलो तर घरातलं वातावरण आपोआप शांत, शुद्ध, पवित्र होतच. अवतीभोवतीचं सगळं वातावरण असं व्हायला लागतं आणि आपल्याला परम अर्थ हळूहळू गवसायला लागतो. श्रीराम. माऊली पांडुरंग.